नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए एक नजर डालते हैं आज की बड़ी खबर पर। महाराष्ट्र के केडीएमसी मेयर पद पर एसटी आरक्षण घोषित होते ही शिवसेना में घमासान। 3 पार्षदों के नाम चर्चा में। मेयर की माला किसके गले? किरण भांगले बनाम हर्षाली थविल, सीधी टक्कर। महाराष्ट्र के कल्याण डोंबिवली महानगर पालिका में मेयर पद के लिए अनुसूचित जनजाति यानी एसटी आरक्षण घोषित होते ही राजनीतिक हलचल तेज हो गई है। आरक्षण की घोषणा के साथ ही शिवसेना शिंदे गुट में मेयर पद को लेकर अंदरूनी खींचतान शुरू हो गई है। इस दौर में शिवसेना शिंदे गुट की हर्षाली थविल और किरण भांगरे साथ ही मनसे की शीतल मंडारी के नाम सबसे आगे चल रहे हैं। शिवसेना शिंदे गुट के पास अनुसूचित जनजाति वर्ग के 2 पार्षद होने के कारण पार्टी में उत्साह का माहौल है, तो मनसे के पास शीतल मंडारी नगर सेविका है जो इस कैटेगरी से आती है। वहीं दूसरी ओर भाजपा के पास एक भी एसटी पार्षद न होने से मेयर पद पर उसका दावा पूरी तरह खत्म हो गया है। इसके अलावा महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारा शिंदे गुट को समर्थन दिए जाने से राजनीतिक समीकरण और भी स्पष्ट होते नजर आ रहे हैं। ऐसे में शिवसेना शिंदे गुट के 2 और मनसे के 1 उम्मीदवार के बीच मुकाबला बन गया है। केडीएमसी का अगला मेयर कौन बनेगा, इस पर पूरे शहर की नजरें टिकी हुई हैं। शहर प्रमुख रवि पाटिल समर्थित युवा दावेदार किरण भांगले और पूर्व पार्षदों के समर्थन से आगे आई हर्षाली चौधरी थविल के बीच सीधी टक्कर देखने को मिल रही है। भाजपा ने मेयर पद का दावा छोड़ते हुए महायुति का ही मेयर बनने के संकेत दिए हैं। फिलहाल दोनों दावेदारों को अज्ञात स्थान पर रखा गया है और अंतिम फैसला पार्टी के वरिष्ठ स्तर पर लिया जाएगा। युवा मेयर होगा या महिला मेयर, इसको लेकर पूरे कल्याण डोंबिवली में चर्चा जोरों पर है। इस बारे में पार्षदा हर्षाली थविल ने कहा कि मेयर पद को लेकर अंतिम निर्णय पार्टी के वरिष्ठ नेता लेंगे। यदि मुझे यह जिम्मेदारी मिलती है तो शहर के विकास कार्यों को प्राथमिकता देने का पूरा प्रयास करूंगी। इस बारे में पार्षद किरण भांगले ने कहा कि पार्टी ने मुझ पर पहली बार भरोसा जताया और मैं चुनाव जीत कर आया। पार्टी पदाधिकारियों के सहयोग से यह संभव हो पाया है। अगर अवसर मिला तो शहर के विकास के लिए पूरी निष्ठा से काम करूंगा। मी एवढीच सांगेल की जो निर्णय आहे तो पक्षांचा आहे, त्याच्यासाठी मी त्यांच्याशी कटिबद्ध राहील आणि मी इच्छुक तर आहे। इच्छुक उमेदवारी मी नक्कीच घोषित करते, कारण की एसटी पडलेला आणि माझा 2nd टर्म आहे। माझी कामाची तुम्ही पद्धती बघितलेली आहे, मी कामही खूप केलेली आहे। जेव्हा मी फर्स्ट नगरसेविका झाली 2015 साली आणि आताही मी 2nd टर्म आलेली आहे, ते हे आमच्या पक्षश्रेष्ठींमुळे आलेले आहे आणि आमच्या नानांमुळे आलेले आहे। त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, त्या मेहनतीचं मला आज फळही भेटलेलं आहे। फक्त एवढंच आहे की जो महापौर पदासाठी जे कोणी इच्छुक, आम्ही 2 जण इच्छुक आहोत, जे काही पक्ष निर्णय घेतील त्यासाठी मी मंजूर आहे तुम्हाला। जर महापौर माझ्यासाठी मी ऍडव्होकेट आहे, एक लीगली म्हणून मी ऍडवायझर म्हणून ते तर मी बघणारच आहे, तो दृष्टिकोन माझ्याकडे राहणारच आहे। आणि जे प्रोजेक्ट्स आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत की कल्याण डोंबिवलीमध्ये काही प्रोजेक्ट्स रखडलेले आहेत आणि त्यासाठी मी जास्त करून भर मी त्याच्यावरतीच घालणार आहे। कुठेतरी आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे कुठे बोलतात की आपली क मध्ये पडते, पण मी ती कुठेतरी वरती नेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे। आज आमची तर रिंग रोड बऱ्याचपैकी रखडलेला आहे, जो अप्रभाग क्षेत्रामध्ये रिंग रोड जातो तोही रखडलेला आहे। किंवा मराठीची कामं काही असतील, जी काही रखडलेली कामं आहेत त्यासाठी मी नक्की जास्त भर देण्याचा प्रयत्न करते। पदाची प्रतीक्षा सगळ्यांनाच होती आणि आज आरक्षण सोडत जाहीर झाली आहे आणि तुझी जमातीसाठी पुण्यामध्ये हे आरक्षण जाहीर झालंय, तुझं नाव चर्चेत आलं। नक्कीच सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानेल की माझं नाव आलं पुढे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी प्रथम मला पक्षातर्फे तिकीट दिलं। तसेच माझे मार्गदर्शक आणि माझे वडिलांसारखेच रवि पाटील साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला मी सार्थ ठरलो, जिंकून पण आलो आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून 10-15 वर्ष झाले मी त्यांचं काम बघतोय आणि त्यांनी जो टाकलेला माझ्यावरती विश्वास आहे त्या संधीचं नक्कीच मी पुढे सोनं करेन असं तुम्हाला सांगतो। महापौर पदासाठी इच्छुक आहात अशी चर्चा? नक्कीच आता चर्चा आता येणारच, जसं आता एसटी पडल्यामुळे आणि साहेब जे वरिष्ठ पक्षाचे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील त्यांच्या मताला मी सहमत असेल। पुलिस ने यह इंप्रेशन दिया है कि सहज शेख एमआईएम कॉर्पोरेटर को ऐसे भाषण नहीं देने चाहिए जिससे किसी की भावना को ठेस पहुंचे। एमआईएम की नई चुनी गई कॉर्पोरेट सहज शेख ने अपने भाषण में कहा था कि अगले 5 साल में मुब्रा पूरी तरह हरा भरा हो जाएगा। आज किरीट सोमिया ने इसके खिलाफ मुब्रा पुलिस स्टेशन में बयान दिया है।
इस वजह से पुलिस ने अपने भाषण में समाज की भावनाओं को ठेस पहुंचाई है। इसलिए शहर शेख ने यह इंप्रेशन दिया है कि ऐसे भाषण नहीं देने चाहिए जिससे किसी की भावना को ठेस पहुंचे। हमने उन्हें नोटिस भी दिया है। इथे MIMची जी नगरसेविका निवडून आलेली होती सहार युनुस शेख, तिने एक भाषण केलं होतं. त्याच्यावर काही लोकांचा आक्षेप होता, बऱ्याचशा संघटनेचा वगैरे काही नेत्यांचा. त्याच्या अनुषंगाने आज बीजेपीचे ज्येष्ठ नेते माननीय किरीटजी सोमय्या साहेब आणि सन्माननीय आमदार साहेब निरंजनजी डावखरे आणि त्यांचे सर्व शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं. त्यांनी सदर प्रकरणाबाबत आपण काय कारवाई केली याबाबत विचारणा केली आणि त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे. परंतु जसं आम्हाला ते समजलं की त्या भाषणामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, काही लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत, तर आम्ही त्या अनुषंगाने त्या जी सहार युनुस शेख आहे तिला बोलून तिचं स्टेटमेंट घेतलं आणि तिला नोटीस पण दिलेली आहे. इलेक्शनच्या पूर्वी पण जेवढे उमेदवार होते त्यांना सर्वांना आपण 168 अन्वय नोटीस दिली होती. हिला नंतर पण परत अशी तुझ्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखवल्या जातील असं यापुढे भाषण करू नको वगैरे आज तिला कडक शब्दात समज दिलेली आहे लेखी स्वरूपामध्ये आणि तिने पण ती मान्य केलेली आहे. त्याच्यावर माननीय किरीटजी सोमय्या साहेब आणि निरंजनजी डावखरे साहेब आमदार साहेब यांच्याशी सखोल चर्चा झालेली आहे. तिचं अजून एकदा आम्ही तिला विचारून समज देणार आहेत, तिला बोलवून आणि तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहोत. अब तक के लिए बस इतना ही। फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए खाकी वर्दी।